ते धन्यवाद अजयदादा घरत आणि सुनील पवार सर. ड्रोन कॅमेरा काही क्षणचित्र टिपताना आपल्याला पाहायला मिळत होता. हे व्यासपीठ सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे. सरवली गावची शान तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवरती. दयानंदजी चोरगे साहेब आणि त्यांच्या पूर्ण मी म्हणेल मित्र परिवार आणि बालाजी स्पोर्टची पूर्ण टीम इथे सज्ज आहे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. तर राहुल भोईर व्हॉइस ऑफ मानेरे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत जोडले जातील. अतिशय सुंदर सभा मंडप. आजपर्यंत अनेक स्पर्धा पाहिल्या, खासदार चषक आणि तदनंतर जर आता ही स्पर्धा पाहिली तर नक्कीच व्यासपीठ कुठेतरी मनाला एक वेगळी छाप सोडून जात आहे. आणि प्रिन्स मूव्हीज, प्रिन्स ऑफ टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करत असताना आमचे सगळे कॅमेरामॅन इथे सज्ज आहेत. टीमवर्क येणारे 7 दिवस आपल्याला सातत्यानं पाहायला मिळेल. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये स्पर्धा. आजपासून हॅलो या ठिकाणी नक्कीच वीरेन दयानंद चोरगे साहेबांचा सत्कार प्रेम भुईर सरवलीगाव यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. खास या सुंदर स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल हा सत्कार आहे आणि म्हणून मी त्याला विनंती करतोय आपण पुढे येऊन या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. मॅच सुरू होतीये. अंपायरचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं स्लॅश करायचो. द फटका फर्स्टला टीपला गेला एक चांगला झेल आणि व्हेरी फर्स्ट बॉल मिळतीये बॉलरला विकेट आणि रॉयल डकचा शिकार इथे झाला. बॅट्समन जातो शून्यावरती. बॅक टू द आउट. आणि अतिशय सुंदर नाणं या स्पर्धेच्या नाणेफेकीसाठी. एका बाजूला दयानंदजी चोरगे साहेब आणि दुसऱ्या बाजूला सत्यजित तांबे. आणि प्रत्येक कॉइन तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतात आणि मैदानाच्या आतमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट येऊन अगदी मी म्हणेल फलंदाजापासून दूर ठेवला जातोय. अवे फ्रॉम द बॉडी. चांगली बॉलिंग करतोय इथे नितेश. मॅच आपण एन्जॉय करतोय. बाबासाई कोण विरुद्ध ओमसाई वाशेरे यांच्यामध्ये मॅच. लोकेश ऑन स्ट्राइक. इथे स्ट्रोक अगदी सुंदर आहे. करारा कव्हर ड्राईव्ह होता बट तिथे स्टॉप केला फिल्डरच्या माध्यमातून. 38 सर्कल मध्ये पहिली सिंगल कंप्लीट होती आणि अकाउंट ओपन होत आहे. फलंदाजी करणारी टीम बाबासाई कोण ग्रामीण क्रिकेट मधली ही पहिली मॅच. इथे फटका चांगला ओव्हर द बॉलर हेड. सर्व पाठवला बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. अंपायरचा सिग्नल येतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला मोठा फटका येतोय टीम बाबासाई कोण साठी. चौकार. या ठिकाणी वीरेन दयानंद चोरगे युवा नेतृत्व खास आयोजनाबद्दल प्रेम भोईर आणि त्याच्या मित्र परिवाराच्या वतीने सत्कार केला जात आहे. खूप खूप अभिनंदन वीरेन भाऊ. धन्यवाद प्रेम भाऊ. व्हाईट बॉलचा इशारा अंपाच्या माध्यमातून. व्यासपीठावरती सगळी जिम्मेदारी आमचे को अँकर इथे पार करत असताना मनोहर तरे. भरपूर चांगला सपोर्ट त्यांचा देखील मिळतोय. व्यासपीठाची पूर्ण जिम्मेदारी ते सांभाळतात आणि ते भातवडमधनं बिलॉंग करतात.
आणि अँकरिंग कशी असावी, सुस्पष्ट आवाज तुम्हाला नक्कीच ओपनिंग सिऱ्यामध्ये ऐकायला मिळाला. आणि भातबड म्हटलं तर सगळ्यात गोष्टीत फेमस आहे करेश म्हात्रे. तुम्ही कुठेही जा रायगड क्रिकेटमध्ये भातबड जरी तुम्ही नाव सांगितलं तर पहिलं प्रत्येक प्रेक्षकाच्या ओठावरती नाव येतं करेश म्हात्रेचं. आणि नेहमीच करेश म्हात्रेला मी म्हणत असतो की क्रिकेट जगतीचा अवलिया, अद्भुत क्लास आणि भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये बालाजी पूर्ण स्पोर्ट्सला करावी लागेल. बॉल हवेमध्ये झेलची शक्यता, प्रयत्न अगदी दर्जेदार झाले पण फायनली बॉल हाताला ब्रश करून निसटला, लँड होतोय जमिनीवरती आणि आयुष्यमान भवाचा आशीर्वाद इथे फलंदाजाला मिळतोय. पण मी म्हणाल एक चांगला प्रयत्न असफल ठरला. कॅच सुटली म्हणण्यापेक्षा त्याच्या प्रयत्नाला इथे आपण नक्कीच दाद देऊ शकतो. 100% एफर्ट इथे पाहायला मिळत होतो. सर्कल मधनं जवळजवळ एक्स्ट्रा कव्हर पर्यंत गेले आणि ज्यावेळी तुम्ही रिव्हर्स जाता बॉलला जजमेंट करणं तितकंसं कठीण असतं. बट असा झेल टिपला होता कपिल देव निकन्सनं आणि विश्वचषक उचलला होता भारतीय टीमनं. त्यामुळे अशा कॅचेस भरपूर इम्पॉर्टंट असतात कारण एक चांगली कॅच मॅचला कलाटणी देखील आणते. आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. एक चौकार देखील येताना दिसला आणि धावसंख्या धावफलकावरती आफ्टर 1 ओव्हर लॉस ऑफ 1 विकेट 8 धावा धावफलकावरती. राहुल भोईर आमच्या सोबत आहेत. काय म्हणशील राहुल, सध्याचं जे क्रिकेट सुरू आहे बालाजी ट्रॉफीची जी चर्चा पूर्णपणे सुरू आहे, अतिशय सुंदर आणि दर्जेदार नियोजनबद्ध म्हणजेच बालाजी ट्रॉफी, ते काय म्हणशील या स्पर्धेमध्ये एक मॅच आपण कॉमेंट्री केली आणि आता मागचे 2 सामने क्रिकेटचा आनंद देखील घेतला. नक्कीच काय म्हणशील स्पर्धेबद्दल? खूप चांगली स्पर्धा आपल्याला ओमकार शेट्टे पाहायला मिळते कारण का या मैदानावरती खूप मेगा इव्हेंट आपल्याला पाहायला भेटल्या, खूप स्पर्धा आपल्याला पाहायला भेटल्या. मात्र बघतो आपण प्रकाश जोतामध्ये प्रथमच ही संकल्पना सन्माननीय धनंजय चुरगे साहेबांच्या नक्कीच मार्गदर्शनाखाली हा बालाजी चषक आपल्याला पाहायला मिळतो आणि खूप सुंदर आउटफील्ड आहे कारण का या मैदानावरती चांगल्या मॅचेस लेदर बॉलच्या होत असतात आणि सुंदर तुम्हाला मात्र घास देखील पाहायला मिळेल. सुंदर अशी खेळपट्टी आहे, चांगली विकेट आहे आणि लाईटची देखील व्यवस्था खूप चांगली केली आहे आणि याच्यामध्ये नक्कीच मैदानामध्ये प्रत्येकी खेळाडूने सहभाग घेऊन ही स्पर्धा प्रत्येकी जणाला खेळायची आहे आणि चर्चा मात्र सुरू आहे. प्रत्येकी जण मात्र या स्पर्धेची चर्चा करतोय. का प्रतिम आणि दर्जेदार नीटनेटकं असं आयोजन. पहिल्या षटकामध्ये 8 धावा ओव्हर द विकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झाला. क्षेत्रक्षणात आपल्याला विखुरलेला पाहायला मिळत आहे कारण ज्यावेळी आपण ग्रामीण क्रिकेटकडे वळतोय त्यावेळी सामने आपल्याला 4 षटकांचे पाहायला मिळतात कारण भिवंडी मधले जेवढे ग्रामीण संघ सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न बालाजी ट्रॉफीच्या माध्यमातून केला गेला. एक दर्जेदारबद्ध मी म्हणेल पूर्ण मांडणी येणाऱ्या सगळ्या दिवसाचं जे शेड्यूल आहे अगदी प्रॉपर तयार केलं आणि आजच्या रात्रीपासूनच दर्जा जपताना बालाजी ट्रॉफी 2020 स्ट्रोक अतिशय सुंदर आहे. लॉंग ऑफ ला फील्ड आणि या क्रीडांगणावरती जर तुमच्याकडे क्लास असेल, तुमच्या बॅटमध्ये टॅलेंट असेल, तुमच्या बॅटमध्ये स्किल असेल तर तुम्ही धावा अगदी वेगानं बनवू शकता. आउटफील्ड अगदी फास्ट आणि अशा विकेटवरती खेळताना क्रिकेट विथ ब्रेन भरपूर गरजेचं असतं. त्याचं स्टँडर्ड क्रिकेटचं आज कोणती टीम इथे जपेल, कोणता संघ आज विजयाच्या दिशेने पुढे जाताना दिसेल कारण ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅटसाठी अतिशय सुंदर ट्रॉफीज एक वेगळी संकल्पना दानंजी चोरके साहेबांच्या वतीनं आणि त्यांच्या पूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या नजरेमध्ये घर करतील अशा सुंदर ट्रॉफीज आणि प्रत्येकाला वाटत असेल की आपल्या शोकेशमध्ये आपल्या घरामध्ये ट्रॉफी यावी, आपल्या गावामध्ये बालाजी ट्रॉफीचा जल्लोष व्हावा. त्यासाठी आजच्या रात्रीपासून हा प्रयत्न प्रत्येकाचा इथे सुरू झाला. लाईन शॉर्ट ऑफ लेंथ होती, बॅकफुटला येऊन त्याला पाठवलं. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. डबल डिजिट मध्ये 11 धावा फलकावरती. चारही बाजूनं रॅलिंग्स पाहायला मिळतात. ज्या मान्यवरांचं प्रेम आहे सन्माननीय धनंजय चुरगे साहेबांवरती ते प्रत्येकाचे कटआउट्स, प्रत्येकाच्या फ्रेम्स आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होईल. बॉलिंग ट्रॅकवर अशोक. लाईन इथे मिस झालेत नो डाऊट. ऑफ स्टिकचा बॉल भरपूर बाहेर होता आणि इथे मेल मात्र एक्स्ट्रा रन अवंताच्या स्वरूपानं आणि टीम 1 रन पुढे सरकेल. 12 या आकड्यावरती. there is on strike now आणि लोकेश त्याच्या जोडीने खेळतोय. एक चौकार आला पहिल्या षटकामध्ये, त्यानंतरचा पाहिले एकही मोठे फटके आले नाही आहेत.
बट वाईटच्या स्वरूपात धावा येतात, ही महत्वाची गोष्ट. जो धाव्यांचा ग्राफ आहे तिथे सिंगल डबल सातत्यानं सुरूच आहेत. पण कोणता असा गोलंदाज असेल ज्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जाईल. गोलंदाज तयार. मोठे फटके खेळण्याचं मानस तर नक्कीच, बट जास्त संधी अजिबात दिली जात नाहीये. अतिशय सुंदर स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय अनंता बापू पाटील स्टँड आहे, त्याचबरोबरीनं तुम्ही पाहता स्वर्गीय शांतीबाई स्टँड. प्रत्येक स्टँड मधनं प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत असताना स्वर्गीय शेवंती शिवराम पाटील स्टँड देखील आपण पाहतो अगदी स्क्रीनच्या बाजूला, आणि स्क्रीनवरती 2 कॅमेराच्या माध्यमातून टिपलं गेलेलं ड्रोन कॅमेऱ्याचं चित्र तुम्हाला पाहायला मी येत होतं. बॉल हवेमध्ये मिड ऑफ फिल्डर जज करतोय. इथे टिपला जाईल झेल आणि संपेल अजून एका फलंदाजाचा खेळ आणि लागेल अजून एक धक्का या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना टीम थोडीशी आता बॅकफूटला पाहायला मिळतीये. बाबासाई कोण एका तरी फलंदाजाला तरी ते जिम्मेदारीने क्रिकेट खेळावं लागेल. आणि आता या मॅच मध्ये जे टार्गेट हवंय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना ते मिळू शकणार नाही. अतिशय सुंदर क्लायमेट आहे. जाऊया डीजे कडे, ऐकूया चांगलं संगीत. न्यू बॅट्समन इंटर होतोय. सुयान इथे फटका चांगला सरळ ओव्हर द बॉलर हेड बॉल पाठवलाय साईड स्क्रीनच्या अगदी समोर. आकाशातून बॉल खाली येतोय आणि खाली आलेल्या बॉल वरती आकडा लिहिला होता नंबर 6. येतोय दर्जदार षटकार. तर नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्ट करायचा. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. एकविरा मानकोली विरुद्ध वकी स्पोर्ट्स महापोली दोन्ही टीमच्या कॅप्टनवर रिपोर्ट करा. एकविरा मानकोली म्हणजे यशपाल माई, तकदीर माई, दीपू माई यांची टीम, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी क्रिकेट मधला एक मोठा संघ वकी स्पोर्ट्स महापोली. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. ऑफिशियल कॉल दोन्ही संघनायकांसाठी. आज अजून रात्रीमध्ये तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. जय हिंद देवरुंग देखील इन ऍक्शन मध्ये असेल, त्यांना फाईट करेल. बालगोपाल सोनालेपाडा. नंतर आपल्याला पाहायला मिळेल पवनपुत्र वडदे विरुद्ध चिरोबा कोण ए. तर टॉस साठी यायचं मानकोली आणि टीम महापोली. येणाऱ्या 2 षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ ते पाहायला मिळेल या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर यांना. थँक्यू सो मच. ओमकार शेट्टी फुलर लेन चेंडू तर चांगला आहे समोरच खेळत. आता इथनं थोडंसं खराब क्षेत्रक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर आपल्या व्यासपीठासमोर चेंडू या दरम्यान आला तर होता वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना पेट्रोलिंग करत असताना तिथे मात्र खेळाडू उपस्थित होते. आता चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतला, तोपर्यंत या 2 धावा इथनं मिळतील. सुव्यान आणि संघाची एकूण धावसंख्या आहे स्कोअरबोर्ड वरती 23.
षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावरती जयेश. ओव्हर द विकेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला बॅट्समॅननं. पण इथनं आपण बघितला फुटवर्क कुठल्याही प्रकारचा नव्हता. जागेवरनं खेळण्याचा होता प्रयत्न बॅट्समॅनचा, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. डॉट बॉल. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मात्र यावेळेस समोरच्या दिशेनंच लॉंग रेंजनं खेळाडू देखील उपस्थित आहेत. कारण का मिडॉन आणि मिडॉप बघतो आपण या दरम्यान इनफिल्डच्या बाहेर आउटफिल्ड मध्ये पेट्रोलिंग करताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं आपल्याला. आणि इथनं एकच रन मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. एकूण स्कोर बोर्ड वरती धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात 24. एकविरा मानकोली रिपोर्ट आपल्याला करायचं टॉस साठी प्लीज. ओव्हर द विकेटनं फटका उडवला हवेत. मिस टायमिंग झालाय. झेल तर होणार नाही. चेंडू दरम्यान डीप मध्ये येतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळाडू तिथे मात्र उपस्थित होते. 3 खेळाडू आले होते. एक खेळाडू दरम्यान इनफिल्ड मधून देखील आउटफिल्ड मध्ये आला होता खूप वेगानं. तोपर्यंत या 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे 26 इन बोट. 26 धावा. बाबासाहेब कोणगावच्या माध्यमातून यावेळीचा चेंडू जबरदस्त आहे. अप्रतिम परिषेदार असं नक्कीच आपल्याला चेंडू पाहायला भेटला. व्हाईट शॉर्कर ज्याला म्हटलं जातं. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून हा टेलिकास्ट सुरू आहे. युट्यूबच्या माध्यमातून खूप सारे प्रेक्षक जोडले गेलेत आमच्या सोबत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. ओव्हर द विकेटनं अजून एक चांगला चेंडू आहे. दरम्यान चेंडू शॉट थर्डमॅनच्या दिशेनं जातो. चेंडूला बॅटचा संपर्क एवढा आला नव्हता. आउटसाइड एज. तोपर्यंत इथनंही 1 धाव मिळेल आणि एकूण षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट आणि 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते एकूण स्कोर बोर्ड वरती 27. वेळ आपण कमी खर्च करायचा नम्रतेची विनंती प्लीज. जास्त आपण हवी घेऊ नका. तुमच्यासाठी जास्तीत जास्त 20 पेक्षा 21 किंवा 22 मिनिटं असतील. त्याच्या जास्त तुम्हाला मात्र वेळ खर्च करायचा नाहीये अशी मॅनेजमेंट कमिटीची ऑलरेडी आमच्याकडे सूचना आली आहे. त्या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते एकूण स्कोर बोर्ड वरती 27 धावा. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. एकविरा मानगुळे टीमचे कॅप्टन देखील तकदीर येत आहेत. टॉस आपण करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. आमच्या मुख्य व्यासपीठावरती टॉस मात्र केला जाईल. बालाजी ट्रॉफी अप्रतिम दर्जेदार असं आयोजन. सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, 40+ क्रिकेट या 3 फॉर्मॅट मध्ये ही आपल्याला नक्कीच बालाजी ट्रॉफी पाहायला मिळेल. सुंदर संकल्पना. आजची पहिली रात्र आणि दिवस रात्र चालणारी ही बालाजी ट्रॉफी आपल्याला मात्र ऐतिहासिक या मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज ऋतिक. ओव्हर द विकेटने मात्र हा प्रकार फटका ऑन साइडला उडवला हवेत. मिस टायमिंग आहे. खेळाडू दूर वरनं आले. चेंडू चोचून फिक करतील तोपर्यंत या 2 धावा मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे 29 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. समोर मेगा स्क्रीन त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच दृश्य पूर्ण हा सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येकी अपडेट रॅलिंग मैदानाच्या 4 बाजूने दिग्गज व्यक्तिमत्वांचे बघतो आपण. कटआउट्स बॅनर देखील आहेत. सुंदर अशी संकल्पना. मुख्य आमचं व्यासपीठ, खेळाडू कक्ष. ओव्हर द विकेटनं बॅट्समन पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. लाईन मात्र चुकीची आहे. एक्स्ट्राच्या मदतीनं 1 धाव अंकित केली जाईल स्कोर बोर्ड वरती आणि संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. एकूण स्कोर बोर्ड वरती धावा आहेत 30. यावेळेस लाईन मिस केली. मी तर म्हणाल बॅट्समन पूर्णपणे बीट झाले. चेंडू मी तर म्हणाल असं वाटलं काही क्षणासाठी बॅट्समनला की हा चेंडू मात्र खराब होऊ शकेल. एक्स्ट्रा धाव मिळेल आणि इथनं तसं काय होत नाहीये.
हा मात्र चेंडू डायरेक्टली बासमनला पीट करून एक्स्टर्न वरती नक्कीच जाऊन अडवला आणि बासमनला इथनं परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद कामतगरवरून रुपेश चौधरी देखील युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले, ते देखील मात्र बालाजी ट्रॉफीला शुभेच्छा देत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एकूण संघाची धावसंख्या 30 धावा. जेव्हा खेळाडू बाद झाला तेव्हा देखील आम्ही धावा मात्र या दरम्यान सांगितल्या होत्या. सनी बोईरकरनं देखील खास करून ऋतिक मागेसाठी शुभेच्छा आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. जय भोलेनाथ ट्रॉफीचे मुख्य आयोजक 30 या दरम्यान लेफ्ट आर्म बासमन स्ट्रायकिंग इनला आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला नवीन बासमन एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. प्रथमने मात्र प्रथम चेंडू डॉट खेळलाय. बघूया मात्र दुसरा चेंडू या दरम्यान त्या बॉलवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल का प्रथमचा. 40 ते 45 धावा बनवावा लागतील 4 वर्ष या मॅच मध्ये. यावेळेचा अजून एक चांगला चेंडू, फुटवर्कचा कुठलाही वापर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जागेवरना बासमन करण्याचा प्रयत्न करतो प्रथम, चेंडूच्या पाठचा कुठलाही संपर्क आला नाहीये. अजून एक चेंडू मात्र आपल्याला डॉट येतनं पाहायला मिळतोय. ऋतिक मागेच्या माध्यमातून सुंदर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते या शेवटच्या अंतिम डेट ओव्हरच्या षटकामध्ये. धावसंख्या थांबली आहे. धावसंख्येला मात्र ब्रेक लागला आहे. आमच्या सोबत अल्पेश आहेत गुणसंख्या लेखक. यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र क्रॉस द लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला बासमननं आणि अजून एक डॉट बॉल. तिसरा चेंडू मात्र प्रथम डॉट खेळला आणि संघाची धावसंख्या जी अगोदर होती 30 धावसंख्या पुन्हा एकदा आपल्याला मात्र स्कोर बोर्ड वरती स्थिर पाहायला मिळते. थांबली आहे धावसंख्या 30. ऋतिक सातत्यानं इथनं मित्र मारलेला हा चौथा चेंडू डॉट मात्र फेकला गेलाय. 4च्या 4 चेंडू मात्र डॉट केले आणि इथनं जी धावसंख्या आपण बघतो स्कोर बोर्ड वरती 30 धावा ज्या होत्या त्या मात्र 30च झाल्या. त्याच्यामध्ये मित्र मानेला कुठलीही धावसंख्या ऍड करता आली नाहीये प्रथमला आणि पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा खेळ देखील कंप्लीट झाला आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना एकूण धावा मात्र बनवल्या गेल्या. बाबासाई टीमच्या माध्यमातून 30 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. बनवायचे आहेत 31. आम्ही टॉस देखील करतोय. टॉस बॉक्स मध्ये तिथे मुख्य व्यासपीठावरती आमचे काही मान्यवर देखील उपस्थित असणार. तिथे आम्ही नक्कीच टॉस करू. मान्यवरांसोबत आमचे दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित असतील. योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल तिथे केला जाईल. तर योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल नाणेफेकीचा कौल. प्रेझेंटेशन बॉक्स आणि अगदी त्याच्या समोर टॉस बॉक्स देखील आहे आणि नाणेफेकीसाठी तुमच्यासोबत जोडले जातील आमचे मित्र राहुल भोयर. ते करेज आता दोन्ही टीम्सला रूल्स आधीच सांगून ठेवा टॉस बॉक्स मध्ये. टॉस आपण करतो. टॉसची माहिती देखील दोन्ही टीमला मात्र सांगितली गेली आहे. सत्यजितजी तांबे साहेबांच्या एका बाजूने प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूने या स्पर्धेचे आयोजक दयानंदजी चोरगे साहेबांची प्रतिमा आहे. दोघांपैकी तुम्हाला एकाची मागणी करायची. चला मापोलीचे कॅप्टन सत्यजित अशी मागणी आहे आणि तेच आला आहे. टॉस मात्र जिंकलाय. टॉस मात्र या दरम्यान जिंकलाय. या दरम्यान मापोली टीमनं
विनंती मान्यवरांना की योग्य जागी आपण बसून घ्या. 4 वर्ष मॅच आहे आणि बघतो आपण या मैदानावरती मोठमोठ्या टुर्नामेंट होत असतात. मात्र प्रथमच बघतो आपण डे नाईट हा शेड्यूल आहे. दयानंदजी चोरगे साहेबांच्या माध्यमातून बालाजी ट्रॉफी. टॉस तर महत्वाचा होता, तो टॉस जिंकला देखील. का असेल डिसिजन? आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. कारण प्रथम तुम्ही मात्र फलंदाजी करणार आहात. काय रिझन आहे, काय कारण आहे फलंदाजी करण्यामागचा? कारण का 4 वर्ष मॅच आहे. बघतो आपण प्रकाश युद्धामध्ये ही स्पर्धा आहे, त्याच कारणामध्ये तुम्ही बॅटिंग करणार आहात. आम्ही बघू, म्हणजे कसं आहे, आमचे गोलंदाज चांगले आहेत म्हणून आम्ही फलंदाजी करणार आहोत. तर काय सांगाल? समोर बघतो आपण एकविरा मानकोली संघ. या सीझन मध्ये एखादी मॅच मानकोली संघासोबत झाली नाही, अजून झालेली नाही त्यांच्याबरोबर मॅच. प्रथम मॅच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कसं वाटलं आयोजन? बालाजी ट्रॉफी आपल्याला कशी वाटते? त्यांची चोरणकीचा चोरगे साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील आणि पूर्णच्या पूर्ण बघतो आपण सिटी क्रिकेटचा बालाजी संघ, सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी आहे. कसं वाटलं आयोजन? गीत आल्याच्या नंतर काय सांगाल या आयोजनाविषयी? खूप चांगलं वाटलं. इकडे येऊन आम्हाला खेळायला भेटेल हे आमची बरं आहे. आमच्या संघासाठी आम्हाला बरं वाटलं इकडे येऊन खेळण्यासाठी. शुभेच्छा विजयासाठी. अगदी टॉस जर जिंकला असतास तर काय डिसिजन घेतला असतास? क्षेत्ररक्षण. आता मात्र क्षेत्ररक्षणच करायचं आहे. तर समोरचा संघ बघतो आपण प्रथम कधी मॅच झाली नाहीये, कारण का मापोली संघ देखील एक चांगला संघ आहे. पहिलीच मॅच दोघांच्या टॉपेस दोघांना माहिती नाहीये. काय रणनीती असेल समोरच्या टीमला मध्ये? तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा तुमचा प्रयत्न असेल पहिल्या 4 षटकामध्ये? कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आयोजनाविषयी काय सांगाल? एका प्रतिम स्पर्धा बघतो, कारण की या मैदानावरती मोठमोठ्या स्पर्धा होतात. मात्र प्रथमच बघतो आपण बालाजी चनकी सर्व आयोजक असतील आणि दयानंदजी चोरगे साहेब असतील, सर्वांची अपाट मेहनत आहे. स्पर्धेविषयी काय सांगाल? स्पर्धा अतिशय चांगली आहे. आम्हाला इथे खेळण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. एक चांगली मॅच आहे. एकवेळा मानकोलीमध्ये कोणी नवादा नक्कीच नवीन खेळाडू, नवीन प्लेअर आपल्याला पाहायला मिळेल. काय नक्कीच यंगस्टर खूप आहेत एक मित्रमध्ये मानकोली गावामध्ये. तर एखादा नवीन खेळाडू पाहायला मिळेल का या महत्वाच्या मॅच मध्ये? हा, नक्की. शुभेच्छा विजयासाठी. तर टॉस मध्ये दरम्यान मापोली टीमने जिंकलाय. नक्कीच विनिंग कॅप्टनसाठी बॅग देखील ते आपण देऊया. कुणाल नक्कीच शुभ असते. आपण विनिंग टॉस विनिंग कॅप्टनला आपण आकर्षक अशा नक्कीच बॅग देखील देतो. अभिनंदन. आणि एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच मात्र पाहायला मिळेल. दोन्ही टीम सज्ज आहेत पुढच्या मॅच साठी. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स, ओमकार शेट्टे. थँक्यू राहुल. बालाजी ट्रॉफी 2020 मधली आज ओपनिंग सेरेमनीची पहिली सिटी क्रिकेटची मॅच जे मसोबा पिंपळासनं जिंकली. सिटी क्रिकेट फॉर्मॅट मधला दुसरा सामना जिंकणारी टीम होती, ज्यांनी अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं ते म्हणजेच SK स्पोर्ट्स. आणि नंतर जर आपण पाहिलं तर आता ग्रामीण क्रिकेट कडे आपण वळालोय. टार्गेट आहे 24 बॉल 31 धावेचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे आकाश आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज निलेश. पहिले षटक घेऊन भाग्येश. पहिलाच बॉल फटका फसला. मिड ऑफला बॉल हवेमध्ये. टार्गेट जरी छोटं असलं तरी स्वप्न मोठी आहेत हे सांगत असताना टीम बाबासाई कोण मिळतीय विकेट. पहिल्या सत्रामध्ये देखील पहिला फलंदाज शून्यावरती बाद आणि इथे देखील उत्तर देतो बॉल भागेश. टीट फॉर टॅट. थँक्यू डीजे. तर बाहेर यायचं. मॅच सुरू आहे. ग्राउंडच्या बाहेर बाउंड्री जवळून जा. कदाचित क्रिकेटचा आणि त्याचा थोडासा संबंध नसेल, काही हरकत नाही. तो देखील दिवस रात्र पोटासाठी वन भरकटत असतो. या गोष्टीची जाणीव आम्हाला देखील आहे आणि आमच्या मॅनेजमेंट कमिटीला देखील. बट कुठल्याही प्रेक्षकांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये, ही महत्वाची सूचना खेळणाऱ्या सगळ्याच टीमसाठी. न्यू बॅट्समन इंटर होतोय अशोक इन ॲट नंबर 3. एक ऑलराऊंडर खेळाडू बॅकफुटला येऊन सॉफ्ट हँडनं पुश केलं. तर माहिती 24 बॉल आपल्याला करायचे आहेत. 31 धावा. टार्गेट जास्त मोठं नाही आहे. बट एक गोष्ट तर नक्कीच आहे, हे जे क्रीडांगण आहे ना, इथे कोणतंही टार्गेट तुम्ही चेस करू शकता, कोणतंही टार्गेट तुम्ही डिफेंड करू शकता.
फक्त संघर्ष करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये असायला हवी, कारण क्रिकेट एक संघर्ष आहे. त्याबद्दल चर्चा आपण नक्कीच करू या ओव्हर नंतर. नो बॉल, एक्स्ट्रा रन इथे मिळेल. अतिशय चांगला निर्णय अंपाच्या माध्यमातून. एक धाव इथे तुम्हाला वाचवावी लागेल, एक धाव तुम्हाला सेव्ह करावी लागेल आणि अंपा सिग्नल फ्री हिट. या ठिकाणी महापोलीचे कर्णधार आपण आमच्याशी लगेच संपर्क करायचा आहे. तर टीम महापोलीचे कॅप्टन या. फ्रीचा बॉल आहे, मिडॉनला फिल्डर तिथे क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज. थोडासा वेळ तिथे त्याला लागला, बट एक सिंगल इथे रोखता येणार नाहीये या मॅच मध्ये. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचती या 3 या आकड्यावरती. पॉवर प्ले मध्ये जर 6 पेक्षा कमी धावा खर्च केला तर लढण्यासाठी नक्कीच एक प्लॅटफॉर्म मिळेल, कारण संघर्ष हा तुमचा महत्वाचा पार्ट आहे. इथे स्ट्रोक चांगला, शॉर्ट ऑफ लेन, बॅकफुटला येऊन सरळ स्लॅश केला, डीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर एक देखना फटका. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतो आहे चौकार. 4 रन. थँक्यू डीजे. संघर्ष तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये करावा लागतो आणि आज छत्रपती शिवरायांची जयंती अगदी थाटात या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. बट चौकारानंतर इथे क्विक रिप्लाय दिला बॉल भाग्येशनं. अजून एक विकेट त्याच्या खात्यामध्ये ऍड होती आणि या स्पर्धेच्या ओपनिंग सिरेमनीलाच नक्कीच अतिशय चांगलं नृत्य आपल्याला पाहायला मिळालं. मराठी संस्कृती, मराठी वारसा जपणाऱ्या नाव म्हणजे सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच एक चांगला कार्यक्रम इथे राबवला गेला या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि नक्कीच छोट्या छोट्या कलाकारांच्या माध्यमातून अगदी शॉर्ट अँड स्वीट बट एक छत्रपती शिवरायांचा पूर्ण इतिहास ते या क्रीडांगणामध्ये मांडून गेले. यस डीजे. न्यू बॅट्समन इंटरव्ह्यू नंबर 4 वरती वैभव. या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अल्पेश गायकवाड अतिशय चांगलं गुणलेखन आमच्यापर्यंत पोहोचवत असताना इथे स्ट्रोक. पुन्हा एकदा फर्स्टला मिड ऑफला अजून एक कॅच. 3 विकेट या षटकामध्ये घेतले गेले. एक चौकार आला आणि तो मोहीच आवडला नाहीये बॉलर भाग्येशला आणि त्याचं उत्तर देताना लगातार 2 धक्के देतोय आणि अजूनही मॅच मध्ये कमबॅक करतीये. मी म्हणेल टीम बाबासाई कोण. अवघं 31 लक्ष आणि पॉवर प्ले मध्ये खर्च केलेत फक्त आणि फक्त धावा इथे 7 आणि विकेट घेतले 3. चांगला स्पेल राहिला बॉलर भाग्येशचा आणि फास्ट खेळा थोडं, ही गोष्ट लक्षात असू दे. बॅट्समन इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. आपण चर्चा करत होतो दयानंदजी चोरगे साहेबांच्या त्या संकल्पनेबद्दल. अगदी प्रत्येकाच्या मनाला भावून जाणार नक्कीच नृत्य त्या कलाकारांच्या माध्यमांना पाहायला मिळालं. म्हणूनच म्हटलं जातं गीता के हर एक श्लोक में हिंदुओं का ईमान मिलता है, बाइबल के हर पन्ने पर ईसा मसीहा का फरमान मिलता है, कुरान में हर मुसलमान को खुदा का ऐलान मिलता है, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के हिंदवी स्वराज में इन सभी को इनका सही सन्मान मिलता है. 18 बॉल जिंकण्यासाठी करायच्यात अजूनही इथनं 24 धावा. सरासरी जर पाहिली तर 8.00 प्रति षटकामागे. प्रत्येकाचं लक्ष बालाजी ट्रॉफी, प्रत्येकाचं स्वप्न बालाजी ट्रॉफी, प्रत्येकाची जिद्द म्हणजे बालाजी ट्रॉफी आणि प्रत्येक जण जिंकण्याची अभिलाषा आणि
संघर्षाच्या ईर्षेनं येणारे सगळे दिवस पेटून उठेल आणि सध्या ते चित्र दाखवतीये टीम बाबासाई कोण लागलाय चौथा धक्का टीम जी बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये ओमसाई वाशेरे गमावली अजून एक विकेट रनआउटच्या स्वरूपात हे सांघिक यश मिळत आहे कोण संघाला बॅट्समन जातो बॅक टू द आउट. सध्या ट्रेन ज्या सॉंगचं सुरू आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि आगरी कोळी हळदीमध्ये देखील एक गाणं या हंगामामध्ये भरपूर गाजेल आणि आगरी कोळींच्या हळदी म्हटलं तर एक वेगळाच धडाका एक वेगळीच धमाल असते आणि प्रत्येक जण अगदी आतुरतेनं वाट पाहत असतो त्या सोहळ्याची. बट हा देखील क्रीडा सोहळा एका मोठ्या सणा एका उत्सवापेक्षा कमी नाहीये. सॉफ्ट हँड सेन्सिबल क्रिकेट बॅट अँड पॅड मध्ये होता बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला रनआउटचा धोका आहे आणि नक्कीच इथे तो पत्करला आणि जावं लागेल. अर्ध्या संघानं परतीचा प्रवास केलाय लगातार 2 विकेट इथे रनआउटच्या स्वरूपात. आता मॅचला रंग येईल आता सामना अगदी दर्जेदार आणि संघर्षमय आपल्याला पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचे जे प्रणेते आहेत त्यांचं गुणगान गाणार हे संगीत तुम्ही ऐकलं बालाजी स्पोर्टचे सर्वे सर्वा. फुल टॉस सॉफ्ट हँड न फक्त ढकललं या बॉलला कारण माहिती आहे आता अगदी पाणी गळापर्यंत आलंय. इथे जर पाय वरती केले नाही तर नाकापर्यंत जायला वेळ लागणार नाही आणि ज्यावेळी मी म्हणेल एखाद्या पाण्याच्या प्रवाहामध्ये तुम्ही अडकता जर तुम्हाला पोहता येत असेल तर तुम्ही संघर्ष करून त्यातनं बाहेर पडता आणि जर तिथे तुम्हाला पोहता येत नसेल तर तुम्हाला तिथे बुडावं लागतं अर्थात तुमचं अस्तित्व तिथे संपतं आणि ज्यावेळी अस्तित्वावरती धोका येतो त्यावेळी प्रत्येक जण प्रतिकार करण्याचा प्रयत्न तर 100% करतो आणि या मॅच मध्ये नक्कीच करेल टीम वाशेरे. 5 विकेट्स गेलेत अगदी सेन्सिबल बॅटिंग होत असताना परिस्थितीला पाहून इथे मॅच जवळ कशी येईल संघर्ष कसा केला जाईल हा प्रयत्न चेरोबा वाशेरे टीम इथे ओमसाई वाशेरे टीम इथे करते. सॉरी कारण दुपारी डोलेला चेरोबा वाशेरे टीम होती त्यामुळे तेच नाव अगदी ओटावरती आलं आणि काय बॅटिंग केली महेंद्र मागे ना 15 बॉलमध्ये 41 चेस करून मॅच जिंकली. या टीमला देखील तशीच बॅटिंग इथे हवी आहे. बॉल हवेमध्ये आहे अंपायरचं बोट आकाशाकडे म्हणजे फलंदाज जाईल डगआउट कडे आणि लागलाय या मॅच मधला हा 6वा धक्का फलंदाज होतो बाद आणि सध्या परिस्थिती अशी आहे की तू चल मैं आया. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस दयानंद चोरगे हा उल्लेख या सॉंगच्या माध्यमातून तुम्ही ऐकला. ऑल आउटचा धोका आता इथे डोक्यावरती आहे. टीम ओमसाई वाशेरे बॅटिंग करतीये 31 रनचं टार्गेट आणि ते देखील अगदी अवघड झालंय. संघर्ष वाढलाय
आणि क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं जितना कठीण संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. अगदी हरणीच्या वेगानं चित्याच्या चपळाईनं 2 धावा कंप्लीट झालेत आणि अंपायर सिग्नल 1 रन शॉट म्हणजे 1 धाव त्यामधून कमी होईल. फक्त एकच रन ऍड केली जाईल धावफलकावरती आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर मॅचची रंगत अगदी वाढली आहे. एक क्लोज एन्काउंटर रफ अँड टफ मॅच आणि हाच तर टेनिस बॉल क्रिकेट जगताचा इतिहास. ज्यावेळी लो स्कोरची मॅच येते त्यावेळी मॅच अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत जाताना दिसते. कारण माहिती असतं सेकंड इनिंग मध्ये डिफेंड करणाऱ्या टीमला आपण सुरुवातीलाच भरपूर काही कमावलंय. इथनं आपल्याला शून्यातनं सुरुवात करायची आहे तर तिथे तुम्हाला 100% एफर्ट द्यावं लागतं. 12 बॉल 19 धावा. कृपया करून वेळ खर्च करू नका. निर्धारित 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. या ठिकाणी खारवा गावचे समाजसेवक इंजिनियर ज्ञानेश्वर मुकादम ओम भाऊ यांचं आगमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बालाजी चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. अगदी सुंदर असा आवाज तुम्ही ऐकला. मनोहरजी तरे आमचे को अँकर व्यासपीठ सांभाळून पूर्णपणे जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती आणि अगदी क्रिकेटमध्ये देखील कोणताच अडथळा तर येऊ देत नाही. बॉल टू बॉल कॉमेंट्री करण्याची संधी देखील अगदी योग्यपणे देतात. ओव्हर द विकेट थोडेसे थांबले, थोडासा पॉज घेतला, पाहिलं गॅप आहे, शॉट गेली आणि पॉइंट मध्ये तिथनं बॉल पाठवला. थ्रो थोडासा उशीर आला अन्यथा इथे देखील धोका नक्कीच होता. आता एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ओमसाई वाशेरेला संघाला धोका प्रतिस्पर्धाला ठोका आणि आता त्याचीच गरज आहे. कारण आता 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी करायच्यात 17 धावा आणि टेनिस बॉल क्रिकेट 11व्या नंबरचा बॅट्समन देखील येऊन षटकार मारून टीमला मॅच जिंकवून देतो. त्यामुळे हा सामना या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती नक्कीच असेल. इथे लाईन चुकीची आहे. अंपायरचा कॉल आलाय व्हाईट बॉल आणि कुठलाही विचार करण्याची गरज नव्हती. अंपायरला बॉल भरपूर बाहेर होता आणि एक्स्ट्रा रन या मॅचला एक वेगळी मुवमेंट आणू शकते. तर मान्यवरांचे इथे शुभागमन होत असताना या आपण मंचावरती नक्कीच ओम भाऊ मुकादम खारबाव समाजसेवक तसेच अशोकजी पारकर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बालाजी चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. वाईट नंतर कमबॅक करताना इथे बॉलर दिसतोय आणि टीम सांगतीये या मॅच मध्ये बाबासाई कोण अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचे झरे देखील वाहतात आणि हा संघ त्याच झऱ्यामध्ये सध्या प्रवास करतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. काय घडतंय या मॅच मध्ये? कधी सामना वाशेरे, कधी सामना कोणगाव. अतिशय चांगली रंगती मॅच. जास्त वेळ घेऊ नका कोणगाव टीम. पुन्हा एकदा मी तुम्हाला सूचना करतो 4 ओव्हर्स आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायच्यात. नक्कीच ओमकार या ठिकाणी व्यासपीठावर अजित दादा पाटील आलेले आहेत. त्यांचा वाढदिवस आहे. ऑन साइडला बॉल आडवा बॅटनं पाठवलाय अगदी डीप मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. या मॅचचा जो शेवट आहे अगदी खतरनाक होईल. 9 चेंडू जिंकण्यासाठी करायचे 14 रन. 3 बॉल मध्ये एखादा बिगीट आला तर कमबॅक करेल वाशेरे. 3 बॉल चांगले टाकले तर मॅच बॅलन्स राहील. बट यावेळी टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. बॉल जातोय मिड विकेटच्या बाहेर. येतोय षटकार. गेम चेंजर स्ट्रोक. आपण बघतोय व्यासपीठावर बालाजी चषक 2020 मध्ये आलेले मान्यवर अशोकजी पालकर साहेब जे ओबीसी तालुका अध्यक्ष आहेत काँग्रेस कमिटी. अजितदादा पाटील युवा नेते खारबाव यांचा आज वाढदिवस आहे. ओम मुकादम अध्यक्ष ठाणे जिल्हा महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशन आणि दर्शन वटोरे जितेश मुकादम सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम.
ओव्हर द विकेट. फुल टॉस षटकारानंतर इथे शांत डोक्यानं क्रिकेट विथ ब्रेन एक सिंगल मिळतीये. समीकरण होतं 9 बॉल 14चं. षटकाराला तिथे गरजेच्या होत्या 8 बॉल 8. आता येते सिंगल म्हणजे 7 बॉल 7 रनची गरज. सात बॉल 7 धावा. पुन्हा एकदा लोबो फुल टॉस. हलक्या हातानं फक्त पुश केलं मेथी एक सिंगल. आणि या मॅच मध्ये आता समीकरण उरलंय 6 चेंडू 6 धावेचं. तुम्ही अनेक वाईट टाकले, अनेक बॉलवरती तुम्ही विकेट्स घेतल्या, अनेक बॉलवरती चांगली फिल्डिंग केली, फलंदाजांना रनआउट केलं, बट सगळ्यावरती पाणी कुठे फिरलं तर या इनिंगचा जो बॉल होता 16व्या नंबरचा तिथे षटकार आला आणि मॅचचं पारडं पुन्हा एकदा बदललं. बट अजूनही सामना संपला नाहीये. 6 चेंडू जिंकण्यासाठी करायच्यात 6 धावा. आणि या स्पर्धेचा नियम आहे ग्रामीण क्रिकेटसाठी चेसिंग कंपल्सरी भिवंडीमध्ये असतं, बट बालाजी ट्रॉफीसाठी एक स्पेशल रूल आहे, म्हणजेच सुपर ओव्हर जर मॅच टाय झाली तर. आणि दोन्ही फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. डॉक्टर गवळी सर आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असताना हे आमचं सभा मंडप सध्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतं. पण या मॅच मध्ये जो येणारा गोलंदाज त्याला भरपूर मेहनत करावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं ना, रात्र नाही स्वप्न बदलतं, रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलते. आणि ती वेळ जर बदलवायची असेल तर या वेळेला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. कारण प्रेझेंट का मॅटर करतं की तुम्ही इथे किती चांगलं खेळतात. तुमचं फ्युचर कुठे डिपेंडेबल असतं की तुम्ही प्रेझेंट मध्ये किती चांगलं खेळता. म्हणूनच असं म्हटलं जातं यस्टरडेज हिस्ट्री टुमॉरो इज मॅटर आणि टुडेज प्रेझेंट, म्हणजे जिथे तुम्ही चालू वेळेला किती प्रयत्न करता त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. 1-2 डॉट बॉल हवेत. टीम कोण? पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, बट तिथे देखील संधी आहे झेलची. लॉंग लेगला फिल्डर घेतली कॅच. आता रंगेल ही मॅच. फलंदाज होतो बाद. लागलाय 7वा धक्का टीम ओमसाई वाशेरीला. बॅट्समन आउट. बॅक टू डग आउट. पालखीला नाचून गुलाल उडवून चैताच्या महिन्यान ग चैताच्या महिन्यात. थँक्यू. या ठिकाणी प्रिन्स मूवीज आपल्याला विनंती आहे, जॉईंडर अँड सपोर्टर प्लीज आपण जॉईंट व्यवस्थित करायचं आहे. लाईट टेलिकास्ट थोडासा स्लो जात आहे, मध्ये मध्ये केबल मध्ये बंद होत आहे आणि परत चालू होतोय. विनंती राहील मेन जॉईंट आहे त्या ठिकाणी व्यवस्थित करून घ्यायचं आहे. प्रिन्स मूवीज रवी गुलवे. 5 बॉल 6. इथे देखील हाफ ट्रॅकर. हा बॉल देखील नटरा स्टाईल पाठवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झाली थोडीशी गफलत, बट इथे आता धाडस होणार नाही अजय दादा, कारण विकेट गेले 7. ऍड होईल एक सिंगल. मॅचचं सस्पेन्स, मॅचचं कोड अजूनही उलगडत नाहीये. 4 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्यात 5 धावा. सिंगल डबल्स आली. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. शेवटच्या बॉलवरती एखादा चांगला बॉल आला मॅच जिंकू शकते. इथे एखादा मोठा फटका आला तर सामना इथेच क्लोज होईल. काय घडेल हा प्रश्न सातत्यानं आणि उत्तर प्रत्येक क्षणाक्षणाला देतीये टीम बाबासाई कोण. अवघ 31 धावेचं लक्ष आणि त्या लक्ष्यावरती देखील लक्ष आहे ही मॅच जिंकण्याचं. मैदानाच्या आतमध्ये टीम बाबासाई कोणच. आता मी म्हणेल वातावरण आहे ना अगदी थंडगार, बट घाम आहे ना दोन्ही टीम्सला, त्यांच्या पाठीराख्यांना, दोन्ही टीमच्या 12th मॅनला देखील फुटलाय, कारण या मॅच मध्ये हार नाहीये मंजूर दोन्ही संघाला. बाबासाई कोण सांगतीये जिंकायचे जरूर, तर हार नाही मंजूर.
ओम साई वाशेरे यावी संधी होती, स्लॅश करण्याची गरज होती का? आता हा प्रश्न, कारण ज्यावेळी तुमच्याकडे एक एक धाव वाळवंटामध्ये मिळणाऱ्या पाण्यासारखी होती, आणि कोण म्हणतं की क्रिकेटमध्ये नशीब सोबत नसलं तरी तुम्ही जिंकू शकता, तर याचं एक ज्वलंत उदाहरण, नशिबानं फेरली आहे साथ, आणि आता जवळजवळ जो पराभव समोर होता त्या पराभवावरती करतीय मात. जिथे सिंगल देखील होणं कठीण होतं तिथे घाई केली, 3 धावा आल्या, म्हणजे सगळं काही जे कमवलं त्याच्यावरती या डायरेक्ट हिटनं पाणी फेरलं. अल्पेश दादा, स्कोर झाला लेवल. या ठिकाणी विनंती राहील, 2 बॉल 2 बाकी आहेत. प्रत्येक वेळेला जवळ येऊ नका, खूप वेळ घेतला मॅचने. यानंतर पंचांना स्ट्रिक वॉर्निंग आहे. आपण 4 षटकं वेळ लावून 20 मिनिटांमध्ये संपवण्यासाठी प्रयत्न करावे, अन्यथा पेनल्टी घोषित करावी. आता या ठिकाणी जर या- आगमन होत आहे या स्पर्धेचे सर्व आयोजक DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्था अध्यक्ष सन्माननीय दयानंदजी चुरगे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 धावा एक्स्ट्रा झाल्या, बट अजूनही मॅच संपली नाहीये. इथे बॉलर सांगतोय मैदानाच्या आतमध्ये नयन, असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नीचे इनको त्यागो तुम, अरे संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम, कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 1 बॉल 2 मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर सिंगल आली तर प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल क्रिकेटचा अजून एक थरार. 2 धावाला मॅच जिंकेल, डॉट बॉल आला तर सामना जिंकून एक नवा इतिहास. 31 धावा रोखत असताना बाबासाई कोण. 1 बॉल 2 रनची गरज, आणि हा बॉल लाखो टप्प्याचा. एक सिंगल तर झाली आहे, मॅच तर झाली आहे, आता टाय रन आउट आणि मॅच बरोबरी सुटली आहे. आता त्या 2 धावेची किंमत कळाली मैदानाच्या आतमध्ये, आणि सुपर ओव्हर. तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं तिथेच थांबायचं. बॅटिंग करणाऱ्या टीमचा कॅप्टन चर्चा करेल अंपायर सोबत, आणि लगेच त्यांची ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नाव द्यायची पण गरज नाही, फक्त ओपनिंग त्यांनी सांगितलं पाठवायला, नाव पण द्यायची गरज नाही, डायरेक्ट फिल्डिंग तीच लावतील, बॉलर पण येईल, नाव पण द्यायची. अंपायर काहीतरी चर्चा आपल्या सोबत करतात. सुपर ओव्हर टाय झाले, टॉस आणि लक्षात घ्या, आता आम्हाला असं वाटतं की तुम्हा दोन्ही टीम्सला क्रीडांगण सोडायचं नाहीये, म्हणून एक नियम आता आहे कमिटीचा की जर सुपर ओव्हर टाय झाली तर चेसिंग कंपल्सरी असेल, म्हणजे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला विन दिलं जाईल, म्हणजे बनवणाऱ्या धावेंपेक्षा 1 धाव तुम्हाला एक्स्ट्रा विजयासाठी कंपल्सरी करावी लागेल. सुपर ओव्हर. धन्यवाद. या ठिकाणी काँग्रेस कमिटी ओबीसीचा तालुका अध्यक्ष अशोकजी पालकर सरांचं स्वागत आणि सन्मान. गोतारे सरांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत आणि सन्मान करायचा आहे. खारबा गावचे सुपुत्र आणि ओबीसी काँग्रेस सेलचे सन्माननीय अध्यक्ष अशोकजी पालकर सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच ठाणे जिल्हा महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष ओम भाऊ मुगादम खारबाव यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. तसेच अजितदादा पाटील युवा नेते खारबाव यांचा आज वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. तसेच दर्शन वटोरे आणि जितेश मुकादम
दोघांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय बालाजी चषक 2020 डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेब. आपण पहिलं उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे साहेब, तसेच महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार रमेशदादा पाटील साहेब, ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सन्मान्य आरशी पाटील साहेब, कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार साहेब आणि दिग्गज मंडळी याच्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अतिशय थाटामाटात हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. पहिला दिवस संपन्न होतोय. नक्की तो ओपनिंग पेअर पाठवायची आहे मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी सजवायची आहे. दर्शनजी वठोरे आणि दितेश मुकादम यांचं स्वागत करावं. मित्रांनो, नक्कीच आज सत्यजित तांबे साहेबांनी आपल्या ओपिनियन मध्ये भाषणामध्ये खूपच चर्चा केली आणि अप्रतिम स्पर्धेचे आयोजन आपला मित्र दयानंद चोरगे साहेबांनी केलेलं त्यांनी म्हटलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बदल अपेक्षित आहे असा सल्ला देखील भाषणामध्ये दिलेला आहे. आपल्या घरी परत या असा सल्ला देखील दिलेला आहे. आगे आगे देखो होता है क्या. धन्यवाद. ओ टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू मनोहर तरे सर. 6 बॉलची आता मॅच. फिल्डिंग सजवायची आहे, जास्त वेग घेऊ नका आणि दोन्ही टीम्सला पेनल्टी लागू शकते जो जास्त वेग घेईल, लक्षात ठेवा. आता या मॅच मध्ये अगदी मी म्हणेल क्लोज एन्काउंटर, रफ अँड टफ मॅच. खेळात जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतरायच्या आधी विश्वासानं पाठीवरती ठेवलेले काही हात भरपूर किमतीचे असतात आणि जे हात होते ना पाठीवरती टीम बाबासाई कोणच्या, अगदी या टीमनं या मॅच मध्ये 31 धावेची गरज असताना फक्त 30च खर्च केला. सुपर ओव्हर सुरू होती. पहिला बॉल, पहिलाच बॉल जाईल आता कीपरला बीट करून यष्टांच्या मागे. आता परिस्थिती बदलली आहे. आता बॅटिंग करतीये टीम ओमसाई वाशेरे आणि फिल्डिंग करतीये टीम या मॅच मध्ये ती म्हणजेच बाबासाई कोण. म्हणून तर म्हटलं जातं ना, वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपयाला असतो रात्री रद्दीत 4 रुपये किलोने विकला जातो. बॉल तयार होईल ओव्हर द विकेट. रणवीर इदम मध्ये थोडीशी मिस्टेक. आपण चर्चा करत होतो की तोच वृत्तपत्र रात्री रद्दीत 4 रुपये किलोने विकला जातो. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच होतं, जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. तर या मॅच मध्ये जो दगा दिला होता तो जपावा लागेल विश्वास ओमसाई वाशिरेच्या बॅट्समनला. इथे देखील लाईन चांगली आहे. अजून एक डॉट बॉल. पहिल्या बॉल वरती बाईटच्या स्वरूपात सिंगल आली आणि इथे हा चेंडू निर्धाव जातोय. आणि वेळ तर प्रत्येकाचीच बदलते, ती देखील चर्चा आपण नक्कीच करू. मनोहर तरे सर आम्हाला आठवण करून देत आहेत सध्याच्या परिस्थितीची. बॉल तयार होईल बॉलिंग मार्कवर. प्रथमेश. लाईन चांगली आहे. वॉट बॉल. आधी काळ पूर्णपणे काय सांगत होता की मॅच जिंकू शकतीये ओमसाई वाशेरे, बट आत्ताची वेळ काय सांगतीये मैदानाच्या आतमध्ये की वेळ बदलायला वेळ लागत नाही. परिस्थिती कशी असू द्या, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, वी बॅक टू फाईट. काय जेव्हा कसोटीच असेल तेव्हा वारसा तुमच्या क्रिकेटच्या संघर्षाचा जपा आणि तो जपतीये बाबासाई कोण. यावेळी बॉल बॅटवरती आलाय. अलॉंग द कार्पेट जाईल अगदी या ग्रासला, या जमिनीला गुदगुल्या करत डीप मिड विकेटला पुन्हा एकदा ओव्हरथ्रो आणि इथे ही मिस्टेक महागडी पडू शकतीये. मागच्या वेळी देखील तुम्ही ही चूक केली आणि यावेळी देखील ती चूक घडतीये. जिथे फक्त सिंगल बनवू शकली असती तिथे धावा कंप्लीट झाले तब्बल 3 आणि चुका तुम्ही कुठे करताय. सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये. सुपर ओव्हर सध्या सगळ्यात जास्त हायलाइट काय तर न्यूझीलंड विरुद्ध भारत. 2 बॉल 11
आणि एक तेच तर्रार वेगवान अनुभवी गोलंदाजासमोर हिटमॅन रोहित शर्मानं मारलेले 2 स्टँड मधले ते षटकार तुम्हाला आठवत असतील. सुपर ओव्हर मधले तर ग्रामीण क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधल्या अनेक मॅच IPL फॉर्मॅट मधल्या तुमच्या डोळ्यासमोर येत असतील. बट आज बालाजी ट्रॉफी मधले पहिल्याच रात्रीमध्ये सुपर ओव्हर कोण विरुद्ध वाशेरेमध्ये ओव्हर द विकेट. इथे फटका फसलाय लिडिंग एज कीपर आणि बॉलर मध्ये कॉल झाला नाहीये. झेल झालाय धरणीला दान मिळतीये एक सिंगल आणि एका धावेनंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा झालेत 5. मग चांगली बॉलिंग केली आहे बॉलर प्रथमेशनं 2 बॉल त्यानं डॉट टाकले, एक लेग बाईज 2 सिंगल, अतिशय चांगली बॉलिंग. बट त्या 3 धावा आल्यात ना त्या मॅच मध्ये काय ट्विस्ट आणतील आता हे पाहणं अगदी रंगतदार ठरेल. या बॉलवतीचा मोठा फटका आला तर मिळेल एक मोठं लक्ष. या बॉलवरती चांगली कामगिरी झाली तर मी मग जास्त मोठं टार्गेट नसेल. बट सुपर ओव्हर काही घडू शकतं मित्रांनो. शेवटचा बॉल सुपर ओव्हरच्या पहिल्या सत्रातील. इथे लाईन चांगली अपील होतं पंचांकडे, अंपायरचं बोट आकाशाकडे आणि लागला इथे धक्का आणि काय बॉलिंग केली बॉलर प्रथमेशनं आणि फक्त 5च धावा आणि 6 धावेचं लक्ष 6 बॉल मध्ये सुपर ओव्हर मध्ये असेल. टीम ज्यावेळी उतरेल बॅटिंग साठी ओमसाई वाशेरे विरुद्ध बाबासाई कोण आणि क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं. अजिबात वेग घेऊ नका. 6 धावा तर तुम्हाला चेस करावाच लागतील. आणि आज ज्या राजाची जयंती आहे त्या राजाचं एक वाक्य मला आठवतं छत्रपती शिवरायांचं. अवघड आहे कठीण आहे जर सोडून दिलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं साम्राज्य कधीच तयार झालं नसतं. या मॅच मध्ये मी मग तशीच काही गोष्ट लक्षात ठेवून मैदानाच्या आतमध्ये उतरली होती टीम बाबासाई कोण आणि आपल्या स्वप्नांना इथे बदलवत असताना सत्यामध्ये विजय आम्हाला साकारायचं हे तर नक्कीच सांगतेय की नशीबही आपल्या समोर हरायला तयार असतं. फक्त आपली मानसिकता ना जिंकण्याची पाहिजे आणि ती मानसिकता आमच्यामध्ये आहे हे बाबासाई कोण या मॅच मध्ये तर नक्कीच सांगितलंय. 6 बॉल 6 धावा. बॅट्समन पाठवायचेत मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी काही क्षणात इथे दाखल होईल. नवे संकल्प म्हणजेच बालाजी ट्रॉफी, नवी अपेक्षा नव्या आशा म्हणजे बालाजी ट्रॉफी, तुमची सारी स्वप्न म्हणजे बालाजी ट्रॉफी आणि तुमच्या सगळ्या स्वप्नांना यश मिळो म्हणजे दयानंदजी चोरगे साहेब ज्या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. आणि काय थर्रार त्यांनी या स्पर्धेमध्ये भरवला. सुपर ओव्हर आजच्या रात्रीमध्ये आपल्याला प्रथमच पाहायला मिळतीये. 6 बॉल 6 रनची गरज. धन्यवाद ओमकार. या ठिकाणी जितू मालेकर यांच्या मामाचा मुलगा अर्थातच युवा नेते घरभाव अजितदादा पाटील याचा वाढदिवस केक कापून आजच्या ह्या बालाजी चषकाच्या माध्यमातून साजरा करूया. त्याला देखील लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण प्रसारित करूया आणि त्याचा वाढदिवस आपण आजच्या ह्या बालाजी चषकाच्या माध्यमातून साजरा करून अजित पाटील याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अजित, हॅपी बर्थडे टू यू. अजित पाटील आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्था अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेब आणि आमच्या डीवाय फाउंडेशनच्या सर्व टीमच्या वतीने प्रेमपूर्वक हार्दिक शुभेच्छा. वीरेंद्र दयानंद सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. तर सुपर ओव्हरची मॅच आणि आपण वळूया क्रिकेटकडे. मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता भी शोर मचा दे. आणि ऋतिक मागेला आता ते करावं लागेल या मॅच मध्ये कारण समोरची जी टीम आहे ना सगळं काही गमावल्यानंतर शून्यातनं एक वेगळा मी म्हणेल आनंद घेण्यासाठी तयार झाले. 6 चेंडू 6 धावा, फक्त 2 विकेट तुमच्याकडे. सुपर ओव्हर एन्जॉय करतोय. ऑल द बेस्ट फॉर द टीम.
पहिलाच बॉल हलक्या हातानं कट केलाय. बॉल जातोय यष्टांच्या मागे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. मेल एक सिंगल. समीकरण उरतोय 5 बॉल 5. आधीच्या मॅच मध्ये ही परिस्थिती आहे ना टीम वाशेरेसाठी होती. त्यांना 6 बॉल 6 करायचे होत्या. 2 ओव्हरथ्रोच्या एक्स्ट्रा आल्या. 6 बॉल मध्ये 4 रन त्या टीमला करता आल्या नव्हत्या. तर ऋतिकला ते लक्षात ठेवावं लागेल की आपण 6 बॉल 6 रन का रोखू शकत नाही. चांगले प्रयत्न करावेच लागतील या मॅच मध्ये. 5 बॉल 5. काजाचा ठोका घेणारी ही मॅच. चांगली बॉलिंग करतोय. अँगल बनून बॉल इथे टर्न करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर आलेत बॉल वरती. कंप्लीट केली जाईल. एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं टीम पुढे सरकतीये जातीये. 2 बॉल 2. या ठिकाणी मापोली संघाचा कर्णधार मापोली टीम के कॅप्टन हमसे मिलना है तुरंत. कमिटीशी संपर्क साधा. मापोली संघाचे कर्णधार आपण कमिटीशी लगेच संपर्क करायचा आहे. 4 बॉल 4 रनची गरज. विश्वचषकाची फायनल तुम्ही एन्जॉय केली असेल तर त्या मॅचनं जेवढा शहारा आपल्यावरती निर्माण केला नाही ना त्यापेक्षा जास्त मी म्हणेल शहारे उभे राहिले असतील. वाशेरे आणि टीम कोणच्या पाठीराख्यांवरती या खेळाडूंवरती आणि ज्या मॅचला आनंद घेतात त्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या अंगावरती. कारण अगदी हृदयाच्या काजाचा ठाव घेणारा हा सामना सुपर ओव्हर. चांगली बॉलिंग करतोय. जशास तसं उत्तर आम्हाला देखील द्यायचं हे सांगतोय ऋतिक मागे. नाव जरी त्याचं सरनेम मागे असलं तो सांगतोय मला टीमला पुढे घेऊन जायचं. टीमला विजयाची वाट दाखवायची आहे. आणि वळणाऱ्या वाटा तर अनेक असतात. वळणाऱ्या वाटांवरती वळणारे देखील असतात. बट आपली वाट वळवताना समोरच्याची वाट लावणारा एखादाच असतो. आणि आज ती बॉलिंग करावी लागेल ऋतिक मागेला. बट बॅटिंग देखील तेवढी सेन्सिबल होतीये. बट एक गोष्ट लक्षात ठेवा टीम कोण तुम्हाला या 6 धावा बनवायच्याच आहेत. हा नियम आहे. सुपर ओव्हर मध्ये चेसिंग कंपल्सरी. बालाजी ट्रॉफीच्या आमच्या मॅनेजमेंट कमिटीचा. 3 चेंडू आणि 3 रन का रंगती ही मॅच. आणि वेळ नक्कीच बदलते ती कशी तर आता अशी. बॉलर सज्ज होईल चौथा बॉल घेऊन. कधी या मॅच मध्ये धक्का कोणालाही लागू शकतो बट अजूनही तो लागला नाहीये. 4 बॉल मध्ये 4 धावा आलेत. जब तालाब भरता है तब मछलियां चींटियों को खाती है और जब तालाब खाली होता है तब चींटियां मछलियों को खाती है. मौका सबको मिलता है बस अपने बारी का इंतजार करो. आणि ते सांगतीये टीम कोण. बट एक गोष्ट ऋतिक देखील सांगतोय वी फॉल वी ब्रेक वी फेल बट देन वी राइज वी हेल वी विन. पुन्हा संकटातून बाहेर पडू आणि पुन्हा जिंकू हे सांगत असताना या मॅच मध्ये ऋतिक मागेची बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळतीये. 4 बॉल मध्ये 4 आलेत. 2 बॉल 2 करायच्यात. वाट जरी चुकली तरी मागे वळून नाही पाहायचं. ओळखीच्या खुणा शोधत पुढे पुढे जायचं. स्पर्धेच्या अफाट गर्दीत चेंगरून नाही जायचं. जीवनाशी करायचा संघर्ष. मागे नाही राहायचं. अडथळ्यांचे ते खड्डे बघून का उगाच संतापायचं. शांत संयमानं जिद्दीनं मार्गाला लागायचं. अंधारला जरी रस्ता तरी घाबरून नाही जायचं. मनाच्या उघड्या डोळ्यांच्या प्रकाशानं पाहायचं. ओळखीच्या खुणा शोधत मात्र पुढे पुढे जायचं. हे लक्षात ठेवावं लागेल. दोन्ही टीम्सला 2 बॉल 2 रनची गरज आहे. एखादा डॉट बॉल आला तर मॅच अगदी खतरनाक रंगेल. इथे फुल टॉस आणि विजयाचा हा चौकार. आणि इथे टीम सांगतीये की जर मेहनत केली संघर्ष केला तर तुमच्या नावाचा होईल जय जयकार. आणि बाबासाहेब कोणसाठी एकच म्हणेल जिंदगी की यही रीत है हार के बाद जीत है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है और पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसले से उड़ान होती है. आणि आपले इरादे स्पष्ट केले टीम बाबासाहेब कोण ना वर्ल्ड प्लेट बॉयज आणि हार्ड लक टीम ओमसाई वाशेरे आणि स्पेशली हार्ड लक ऋतिक मागे. भरपूर चांगला प्रयत्न त्याचा राहिला बट प्रयत्न अपुरे पडले आणि सुपर ओव्हर मध्ये सामना इथे जिंकलाय बाबासाहेब कोण संघानं. आणि सामना जिंकून दिला संतोषनं. त्याच्या बॅटमधनं आला हा चौकार. आणि या सामन्याचा सामनावीर आपण देऊ प्रथमेशला. पहिल्या
मॅच मध्ये देखील अगदी चांगली कामगिरी, सुपर ओव्हर मध्ये देखील तेवढी सुंदर गोलंदाजी त्याची राहिली. तो प्रथमेश इथे ठरेल सामनावीर. तर गवळी सर आमच्यासोबत जॉईन होतात. काय म्हणाल गवळी सर आता या मॅच बद्दल? अगदी मी म्हणेल तुम्ही देखील समोरून मॅच एन्जॉय करत होता, पाय देखील हालत नव्हते. अगदी बरोबर सांगितलं आपण. एक रंगतदार सामना पाहायला मिळालं आणि आमच्या सोबत आता जॉईन होतील मॅजिकल ऑफ मराठी वॉइस ठाणा डिस्ट्रिक्ट डॉक्टर गवळी सर आणि त्यासोबत अजय घरात. तर निश्चितच संतोष झराडे आणि ऑल टीम शुभेच्छा. ज्या प्रकारे आपण हा सामना खेळला आणि सुपर ओव्हरमध्ये अतिशय क्लास एक तर ते सामना पाहायला मिळाला. 6 चेंडूमध्ये 6 या सोपा आव्हान होतं. सो प्लीज कम ऑन फॉरवर्ड. मॅन ऑफ द मॅच परदेशिक मी घेऊन जातोय VIP कक्षामध्ये आमचे मनोहरजी तरे. ओव्हर टू मनोहरजी तरे. धन्यवाद. तर व्यासपीठावर आज पहिल्या दिवशी उपस्थित मान्यवरांच्या शिवहस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. प्रथमेश इज द मॅन ऑफ द मॅच. प्रथमेश या लवकर. आपण या ठिकाणी ओम भाऊ मुखात आपल्या विनंती असेल आपण ट्रॉफी द्यायची आहे. सुंदर अशी ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात. तसेच MD जाधव यांच्या वतीने देणार गिफ्ट टेम्पल अजित पाटील आपण द्यायचा आहे. गोविसा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी अशोकजी पालकर साहेब आपण आज विनंती असेल आपण एक गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. जितेश मुकादम आपणास विनंती असेल आपण संतोष काकडे सरपंच यांच्या माध्यमातून देण्यात येणारे गिफ्ट टेम्पल या ठिकाणी द्यायचं आहे. खूप खूप अभिनंदन प्रथमेश. खूप खूप शुभेच्छा पुढील मॅच साठी. तर लगेच